के बाद पिता का नाम देखते आए हैं। पिछले कुछ सालों में कुछ लोग अपने नाम के आगे अपनी मां का नाम लगाते नजर आते हैं। ऐसे पूरे नाम सोशल मीडिया पर देखे जा सकते हैं। कुछ लोगों ने सरकारी दस्तावेजों पर भी माता और पिता का नाम लिखने की प्रथा शुरू कर दी है। महाराष्ट्र को हमेशा एक प्रगतिशील राज्य कहा जाता है। प्रदेश में जल्द ही चौथी महिला नीति लाई जाएगी। इस नीति के मुताबिक अब बच्चों के नाम के बाद मां का नाम लगाने का प्रावधान किया गया है। उप मुख्यमंत्री अजित पवार ने चौथी महिला नीति पर टिप्पणी की। बारामती में ग्राम पंचायत चुनाव में निर्वाचित सरपंच, उप सरपंच और सदस्यों का अभिनंदन किया गया। इस बार भाषण देते समय शरद पवार से अलग होने का फैसला क्यों किया, यहाँ से बारामती तक अब हम किसकी सुने। अब तक कई विधायक विषयों पर टिप्पणी की। उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि महिला एवं बाल विकास मंत्री आदित्य तटकरे के नेतृत्व में चौथी महिला नीति पेश की गई है, जिसे कैबिनेट में मंजूरी मिल गई है। इस पॉलिसी को बहुत सोच समझकर पेश किया गया है। पहले बच्चे के जन्म के बाद उसके नाम के बाद पिता का नाम जोड़ा जाता था। पहले बच्चे का नाम, फिर पिता का नाम, अंत में उपनाम जोड़ा गया। अब हमने एक नया फैसला किया है। यहाँ से पहले बेटा या बेटी का नाम जोड़ा जाएगा, फिर माँ का नाम, फिर पिता का नाम, अंत में उपनाम आएगा। कॅबिनेटला मान्यता दिली। मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना ज्या काही सूचना करायच्या होत्या, इतर मंत्र्यांना करायच्या होत्या, त्या ज्याच्यामध्ये आम्ही केल्या आणि फार बारकाईने हे चौथं महिला धोरण, महिलाच मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातले बारकावे माहिती होते। आम्ही पण अनेक वर्ष समाजकारण, राजकारण करत असल्यामुळे आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं आहे। तुम्हाला लवकरच त्याच्यातले काही मी माहिती देतो की इथून पुढे अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे। मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो। 1% सवलत आहे। बंधू भगिनींनो, जर 50 लाखाचं घर असलं तर साधारण 50,000 रुपये वाचतात। त्याच्यावर इथं पुढे महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला, मग माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल। अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत। खूप काही त्याच्यामध्ये आज मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करीन।